नमस्कार. आज दिनांक 6 जुलै 2026. आजच्या दिवशी आपण डॉक्टर प्रमोद कसबे सरांची आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एकत्रित आलेलो आहोत. खरं सांगायचं तर 6 जुलै 2025 तो दिवस, ती संध्याकाळ अजूनही आठवते. सर अस्वस्थ होते, त्यांची धडपड चालली होती, त्यांचे प्रयत्न चालले होते. इकडे मुलगा म्हणून, तिकडे डॉक्टर म्हणून ते दोन्ही बाजूंनी आपल्या आईला वाचवण्यासाठी त्यांना जितकं जमेल तितकं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण म्हणतात ना की देवाने जर बोलवलं तर त्याला कोण अडवणार. तसं तो दिवस होता एकादशीचा. असं म्हणतात स्वर्गामध्ये सगळ्या देवांची दारं त्या दिवशी उघडी असतात, फुलापानांनी सजवलेली असतात. आणि त्यांनी त्यांच्या आईला इन्व्हाइट केलं होतं, बोलवणं दिलं होतं की त्यांच्या आईला बोलावणं आल्यामुळे त्यांना जावं लागलं. पण जाताना जो त्यांना शारीरिक त्रास झाला, हे तुम्हा आम्हाला काय कळणार, ते त्या माऊलीलाच माहिती, तिने काय सहन केलं. त्या माऊलीला वाटत होतं की आपण अजून थोडे दिवस जगावं, आपल्या मुलाचं सुख बघावं, जे अजून त्यात परिपूर्णता नव्हते त्या मुलाच्या सुखामध्ये. त्याच्यामुळे त्यांच्या मुलाला पूर्ण सुखी झालेलं आईला बघायचं होतं. तो यशस्वी होत होत कसा शिखरावर पोचतो हे त्यांना पाहायचं होतं. त्यासाठी त्यांना अजून त्यांचे 4 दिवस त्यांना हवे होते. म्हणून ते त्यांच्या श्वासासोबत लढत होते. आणि अखेरचा तो दिवस आला 6 जुलै 2025. आणि शेवटी त्यांनी त्यांचा श्वास सोडला आणि ते देवाघरी गेले. ह्यातून अजूनही सर बाहेर पडलेले नाहीत, कारण शेवटी त्यांची आई त्यांच्याजवळ नाही आहे. जोपर्यंत आपली आई आपल्यासोबत असते तेव्हा काहीच वाटत नसतं. पण आई आपली 1-2 दिवस जरी आपल्यापासून लांब गेली तर ती कधी येते आणि तिच्या हातचं आपण कधी खातो ह्याची आतुरता आपल्याला लागलेली असते. हे प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला जाणवतं, माहीत असतं. तसंच आजही सतत त्यांना त्यांची आठवण येते. ते सतत म्हणायचे, काय रे पोरा, जेवलास की नाही? पमू, काय खाल्लंस? जेवणाची वेळ होऊन गेली, अजून जेवला नाहीस का रे? असं म्हणायचे. त्याच्यामुळे अशा खूप गोष्टी आहेत की ज्या ते मांडू शकत नाहीत. आणि म्हणूनच त्यांनी या पुस्तकामधल्या लिखाण जे केलेलं आहे त्यांनी, त्यातून आपल्याला भाऊंचं प्रेम, आईचं प्रेम, त्यांनी केलेले कष्ट, त्यांच्या मुलाला सक्सेस मिळावा, तो डॉक्टर व्हावा, तो एक नागरिक म्हणून, तो एक माणूस म्हणून तो ताठ मानेने जगावा, त्यासाठी त्यांच्या आई आणि भाऊंनी केलेले जे प्रयत्न आहेत, कष्ट आहेत, ते त्यांनी ह्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. त्याचं आज आपण प्रकाशन तर करणार आहोतच. पण प्रमोद कसबे सरांना असं त्यांच्या मनात आहे की ॲक्च्युली हे जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते आजच्या पिढीने, यंग जनरेशननी जर वाचलं आणि त्यातनं थोडं देखील त्यांच्या स्वतः जगताना त्यांच्या आचरणात जर ते आलं तर लिहिण्याचा मागचा उद्देश त्यांना कळेल आणि लिहिलेलं सक्सेस होईल, अशी एक त्यांना मनातून वाटतं.
तसंच आईबद्दल काय बोलावं? आई ही आई असते. आई आईला एवढंच वाटत असतं की आपली मुलं यशस्वी व्हावीत, सुखी राहावीत, त्यांच्या जीवनात त्यांना कधीही अपयश मिळू नये, कधीही खडतर जीवन त्यांच्या आयुष्यात येऊ नये, यासाठीच आई प्रयत्न करत असते, त्यांचे बाबा प्रयत्न करत असतात. प्रत्येकाचे आई-वडील हे त्यांचा प्रयत्न हाच असतो. तर या आजच्या प्रकाशनाच्या मार्फत पुस्तकाचे उद्घाटन होईल आणि हे पुस्तक तुम्ही जेव्हा वाचाल, तुम्हाला खरंच तेव्हा रिअलाईज होईल. प्रत्येकाला वाटेल, प्रत्येकाला मनातनं आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या गोष्टींबद्दल रिअलायझेशन होईल. तर आई ही आपल्या मुलाबद्दल काय म्हणते, हे मी 2 गाण्याच्या लाईनमार्फत मी तुम्हाला सांगू इच्छिते. देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभु रे माझे सारे जीवन दे मम बाळाला. देव जरी मज कधी भेटला.